काय करता हो? काय करता? औषध शिपितो आपलं आता कवर औषध शिपायची. मग आता काय या आमच्या आत्या आहेत, यांच्या वावरात मोकार गवत झाले आणि आता 2-3 दिवस झाले मध्ये शिपणी करायची. म्हणलं पंप काय आपल्याला झेपत नाही, मला तुमच्या लेकाला सांगा. मग म्हणले आता मी थोडी टाकी मारून देतो इथं धरा, इथं वरती. उचला जोरात, सांडलं खाली. इथं पाणी असेल. पाणी वरच्या वर नाही का? इकडे बघा ना किती गवत झाले, तरी एकदा काढलं होतं आहे ना. कोणतं औषध आहे हो? मेरा एक आहे का दुसरं आहे कोणतं? हा काय बघा कसे स्पीडने चाललेत औषध शिपायला. खाली काही भीती नाही का इचू काट्याची काही? बघा हे आमची लिंबाची झाड आहेत. दाखवते ना तुम्हाला कसं आमच्या लिंबाचा बाग आहे. ते आता नारळाची झाडं बघा कशी आहेत आमची इथं. शूटिंग बिटिंग लय भारी होते बरं का इथं नारळाच्या बागेत. बघा कसं आहे लोकेशन, एकदम खतरनाक. आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 ना, कारण सकाळी शिपायचं काम चालू करायचं होतं पण नाही शिपलं. हे बघा आत्ता मग इथं म्हटलं आता 4:30 वाजले, आता घ्या शिपून म्हणलं ना, कारण औषध तोंडात बिंडात जायची भीती असती ना त्याच्यामुळं. हे बघा इकडं बघा, ही आहे ना प्रॉपर आमची स्वतःची नारळाची झाडे आहेत. बघा मंडळी कशी आहेत बघा ना, कशी बघा. आणि इथं आहे ना तुम्हाला मी दाखवते का, आमचं घर आहे इथं नारळाच्या इथं. या का बघा, या का हे बघा इकडं इकडे आहे ना, हे आमचं घर आहे का इथं. हे हां ह्या का इथं आमचं एक घर आहे. इथं हे जुनं घर आहे आमचं. इथं आता आम्ही कोणी राहत नाही, आम्ही तिकडं राहतो खाली. तिकडं गायांचा गोठा आहे ना, वाघाची भीती आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडं खालीच राहते. आणि मग हळद काढायची का वही? आत्या काढायला आली नाही आली? मग कधी काढायला येते हळद? उन्हाळ्याची ती काढायला. आणि मग तिची पानं कशी काय जळाली पार? त्याची जळाली मावा पडला होता ना. बघा ना केवढी झाली. ही काढलीच नाही वाटते गेल्या वर्षी. नाही काढली. काढली होती तरी पण एवढी झाली. मग आता पाणी पिकले याडे हळदीच आहे ना. काढली तर ती काय तारी वरती हां हां हां. मिरच्याचं मरण जाईल मिरच्याचं त्यांना विचारावं लागेल ना, त्यांना विचारा ना. का उपटून पण कुठं लावा? तिथंच लावायची, कुठं तिथं बाजूलाच लावायला पाहिजे. बाजूला कुठं जागा मिरच्याच नाही का मग कालवणाला? समजा त्या मिरच्या गेल्या तर कुठंच नाही का? आणि ते झाडाचं ते शाळेचं काही 2-2, 4-4 येते. आणि ते फुलाचं जाईन जळून ना. त्याच्यात मला 2-3 दिवसांनी चांगल्या होत्या काश्मीर. कोणत्या इथं आहे का बघा, एवढं गवत आहे. आणि ह्या गवतात आहे ना तुम्हाला आमच्या आत्यांनी मिरच्याची झाडं कशी जागवल्यात बघा. इथं कारल्याचा वेल होता, कारली गेली त्याची आता. हे का हे बघू शकता झाडं बघा, ही फुलं बघा किती सुंदर आहेत. बघा सुंदर आहेत का रे फुलं? काय सुंदर आलेत बघा ना फुलं. बघू त्या मिरच्या कुठे आत्या? हां बघा ना किती गवत आहे. आणि एवढ्या गवतात बघा मिरच्या जीव नसतात त्यांचा असा झालाय पार मिरच्याची झाडं बघून. हा मी उपटून कुठे येणार आहे त्यावर? हा ना तेच जाऊ द्यावली. आणि का इथं कशी पपई आहे. राहिल्या नाही पपईला किती छान पपई आल्यात बघा ना. बहुतेक मला वाटते नाही जाळायची बरं का, मेरा एका तर मी हे 2 सारं लावलं होतं पण काय आता पातळ मिरच्यांचं. एवढंच आपलं वेळेला बरं पडत नाही का? रॉबरच होतं कोणीतरी उपटून नेलं. मिरच्याचं याच्यात नव्हतं का त्या गमेल्यात टाकली तिथं पुढं. पावसाळ्याला लई दिवस जात. अगो बाय काय माहिती बाय. कोणतरी मी गेले मुंबईला का कुठं आणि तिकून आले तर रोपच नाही बाई. मग थोड्या काड्या होत्या. बरं पडत आपलं 1-2 झाडं लावली तर आपलीच आपल्याला का इकडून शिपीत आले ते. आत्यांनी पण आत्यांच्या तरुण वयात मस्त काम केले पार. शेतीचे कामं भरपूर केल्यात ना. आता कुठं काय होतंय, आता साधा तांब्या उचलायचं म्हणलं तरी आता कसं होतंय नाही का? दाटे कावलंय शिपायला. मग गबाळ हा ना दाटच मार मुरते दोन्ही पुड्या खपूच. हां अर्धच जोड. आता चिंचा कधी काढायच्या हो?
चिंच हे बघा तुम्हाला आहे ना चिंचेची झाडं आमची इथं का चिंच या का बघू शकता का सगळे आहे आमच्या इथं कशाचा नाही तोटा चिंचा आंब झाडं सगळे आहे का हो हे का चिंचाच्या अजून चिंचेला लय टाइम असेल ना हो यंदा आलंच नाही बरोबर. हां आल्यात ना लय चिंच आल्यात पार चिंचेची चटणी पण करतात ना हो, हिरव्या चिंचांची नाही या दाद्याची बी करतेच ना. लाल्याची माहिती आहे मला पण हिरव्या चिंचेची चटणी करतात ना लिंबाची झाडं आंब्याची झाडं गव्हाळात सगळं उगावलंय पार बघा कशा औषध मारितात दादू आला असं ना आता शाळेतून चावी ठेवलेली तिथं आली का गेली एक मिली एक हाय बारीक आता हे कायचं झाड आहे हो फणसाचं. अगो बाय फणसाचं झाड आहे त्याच्या शेजारी मिरच्यांची झाड आहेत हो चांगल्या आल्यात मिरच्या अगं बाय आता या गवतातून सगळ्या मिरच्या जातील बहुतेक तेच चांगले निघाले होते असे एवढे मिरच्या ना एवढा मूठभर निघाल्या तरी आपल्याच आपल्याला टाळायचे आहेत सगळे. तळायच्या आहेत ना तिखट नाही काय नाही ते काच तोडून घ्या ना पण आता ते शिपणार आहेत म्हणल्या मला असं वाटतं तोडून घ्या आहे तेवढ्या नाही ना तोडले तरी तोडल्या ना हे दिवसाला असं खरडा बिडा चांगलं लागतं खायला जरा तळले होते मी पीठ घालून